सो इंट्राडे ट्रेडिंग करताना लोकांना भरपूर काही प्रश्न पडलेले असतात की बाबा मला असं एखादं इंडिकेटर पाहिजे का त्याच्यावरनं मला दिशा, डायरेक्शन, मोमेंटम, त्याचा स्पीड, त्याची ताकद जी आहे ती लक्षात आली पाहिजे. मग त्या कॅटेगरीमध्ये कुठलं इंडिकेटर आहे का? हो आहे. ते आहे RSI. RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. तर ह्या RSIचं इंडिकेटरचा ओव्हरले कसा असतो? तुमचा जो कॅन्डलस्टिक जो चार्ट जो असतो ना, वरच्या बाजूला दिसतो इथं बघा, एक XYZ स्टॉकचा चार्ट आपल्याला दिसतोय, जो की एक बॉटम कडनं हायकडे गेलेला दिसतोय XYZ दिवशी. पण खालच्या बाजूला ही जी रेषा जी दिसते ना आपल्याला, ती म्हणजे RSI. त्या RSI ला दोन कंडिशन आहेत, एक वरच्या बाजूला डॉटेड लाईन आहे आणि एक खालच्या बाजूला डॉटेड लाईन आहे. खालच्या बाजूची डॉटेड लाईन जी आहे ती 30च्या व्हॅल्यूला आपल्याला दिसते आणि वरच्या बाजूला जी डॉटेड लाईन आहे ती 70च्या व्हॅल्यूला दिसते. तर जर 70च्या वरती हा RSI इंडिकेटर गेलेला आहे म्हणजे तिथं खरेदी जी आहे ती जास्त झालेली आहे, तिथं खरेदी करण्याचं टाळायचं. आणि जर तुमची RSI ची व्हॅल्यू ही 30च्या डॉटेड लाईनच्या खाली आहे तर तिथं खरेदी करण्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे, विक्री करणे तिथे टाळायचं. एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय, जर तुम्ही साखरच्या दुकाना किराणा दुकानामध्ये साखर विकत घेताय ना, समजा एखाद्या दिवशी अचानक साखरेची किंमत जी आहे ती 50 रुपये किलोवरनं डायरेक्टली 80 रुपये पर केजी जर झालेली दिसते, तर ती एक महागडी वस्तू आहे. म्हणजेच काय, ती एक ओव्हरबॉट आहे. आपल्या RSI इंडिकेटरच्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं तर ती 70च्या वरती ऑलरेडी गेलेली आहे ओव्हरबॉट झोनमध्ये. अशा वेळेस तिथं खरेदी करणे टाळायचे. याच्या उलट जेव्हा किंमत ही 50 रुपये केजी वरनं 25 रुपये पर केजी वरती जर येत आहे, तर ती तुम्हाला खरेदी करण्यासाठी एक आवश्यक वातावरण जे आहे ते तुमच्यासाठी झालं. म्हणजे ती ओव्हरसोल्ड झाली, तिथं विक्री जी ती सगळ्यात जास्त झालेली आहे आणि अशा सिच्युएशनला, अशा कंडिशनला तुम्ही त्याला खरेदी करणं गरजेचं आहे. हे एक RSI इंडिकेटरचं तत्व आहे, डायरेक्शन आहे. मग हे RSI इंडिकेटर, दुसरा प्रश्न महत्वाचा येतो की हे कुठल्या टाइम फ्रेम मध्ये यूज करावं. तर तुम्ही ज्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करताय, कमीत कमी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही ट्रेड करताय आणि तुम्ही पाठीमागील 6 महिन्यापासनं कमीत कमी 18 महिन्याच्या टाइम फ्रेमचा डेटा बॅक टेस्ट केलेला आहे, म्हणजे तो तुमच्या डोळ्याखालनं गेलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला त्याचं ओव्हरबॉट झोन असताना काय झालेलं आहे, ओव्हरसोल्ड झोन असताना नेमकं काय झालेलं आहे, या सिच्युएशन जर तिथं लक्षात असतील तर ही 15 मिनिटाची टाइम फ्रेम जी आहे ना ती एकदम बेस्ट तुमच्यासाठी वर्क करेल. फक्त एंट्रीसाठी तुम्ही 3 मिनिटाखालील टाइम वेळ जी ती घेऊ शकता आणि त्यामध्ये एकदम छोटासा रिस्क आणि जास्तीत जास्त रिवॉर्ड जो आहे तुमच्या फेवरमध्ये करण्याचा तुम्ही तिथं प्रयत्न करू शकता. तर RSI काय, तर अशा पद्धतीची लाईन आहे का ज्याच्यामध्ये दोन पद्धतीच्या डॉटेड लाईन्स आपल्याला येतील. जर ती 70च्या वरती आहे तर तो ओव्हरबॉट झोन आहे, तिथं खरेदी टाळा. आणि जर 30च्या खाली आहे तर तिथं विक्री करणं टाळा. या सिंपल दोन गोष्टी आपण इथं अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. जसं मी अगोदर सांगितलं की RSI हा एक मोमेंटम इंडिकेटर आहे की ज्यामध्ये शेअरच्या किमतीत जसं जसं बदल होत चालतो तो किती वेगाने आणि किती प्रमाणात होऊ राहिलाय हे दाखवण्याचं काय काम रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स जे आहे ते करत असतं. आणि त्याचा जो निर्देशांक असतो तो 0 ते 100च्या मध्ये असतो. जर तुम्ही एखाद्या इंट्राडे ट्रेड मध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय आणि त्यावेळेस 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला कळतोय RSI हा 70 पेक्षा जास्त झालेला आहे, तर तो एक ओव्हरबॉट असा आहे, म्हणजे तो शेअर जो आहे तो खूप वाढलेला आहे, तो करेक्शन मध्ये येऊ शकतो. आणि जेव्हा तो करेक्शन मध्ये येतो, ज्यावेळेस तुम्हाला रिव्हर्सलचा तिथं पॅटर्न दिसतोय त्यावेळेसच खरेदी करण्याचा प्रयत्न करा. याच्या उलट जर त्याची रिडिंग ही 30 पेक्षा कमी झालेली आहे म्हणजे तो एक ओव्हरसोल्ड झालेला आहे, अत्याधुनिक पद्धतीने तो विक्री केलेला आहे, तो शेअर खूप पडलेला आहे आणि त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा बाउन्स जो आहे तो येऊ शकतो, याच्यावरनं आयडिया येते. दुसरं महत्वाचं, ह्या 15 मिनिटामध्ये ट्रेड करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, कमीत कमी 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जावा आणि तिथं कॅन्डलस्टिक चार्ट वरती, लाईन चार्ट नाही, कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये तिथं ट्रेंड नेमका कुठला चाललाय, काय कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये तिथं ट्रेंड नेमकं कुठला चाललेला आहे, तो एक अशा पद्धतीचा डाऊन ट्रेंड आहे का, तो अशा पद्धतीचा एक अप ट्रेंड आहे का, तो व्यवस्थितरित्या चेक करा. कारण 15 मिनिटामध्ये तुम्हाला असं वाटायचं की तो स्टॉक जो आहे बुलिश होतोय अशा पद्धतीने, पण तो त्याच्या लोअर हायच्या आसपास तयार होऊ राहिला आणि तिथं तुम्ही बुलिश होऊ राहिला आणि मार्केट तर तुमच्या अपोजिट दिशेमध्ये जाण्याचे चान्सेस जे ते होऊ शकतात. याच्या उलट तुम्हाला असं वाटतंय
तो जो स्टॉक जो आहे आता एकदम बेरिश होऊ राहिला आणि तो स्टॉक त्याच्या 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये त्याच्या सपोर्ट झोनच्या आसपास आहे. तुम्हाला तिथं 15 मिनिटामध्ये त्याचा RSI जो आहे तो ओव्हरबॉट दिसू राहिलाय, बट 75 मिनिटामध्ये तो ऑलरेडी 30च्या झोनच्या आसपास आहे आणि तिथं त्याने एक डायव्हर्जन्स केला. डायव्हर्जन्स काय आहे ते सुद्धा आपण शोधू. तर हे कॅन्डलस्टिक्स मध्ये ट्रेंड त्याचा काय चाललाय त्या ट्रेंडच्या हिशोबाने त्याला बघा आणि त्यानंतरच त्याला फोकस आउट करण्याचा प्रयत्न करा. रॅन्डमली कुठल्याही दिशेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका. एंट्रीमध्ये 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जावा. तर डायव्हर्जन्सची सिच्युएशन काय, जसं या चित्रामध्ये ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय, इथं XYZ स्टॉकचा हा एक लो झाला, त्यावेळेस RSI ची इथं रिडिंग बघा काय. नंतर पुन्हा त्या लोच्या खाली आणखीन एक खालचा लो झाला, पण त्यावेळेस तुम्ही RSI ची रिडिंग बघा. तर इथं काय झालं, किंमत जी 1660 रुपयांच्या आसपास होती त्यापेक्षा आणखीन 1644 रुपयांकडे गेली. म्हणजे इथं काय झाली, ती घट झाली त्याच्यामध्ये. परंतु RSI ची रिडिंग किंबहुना इथं जी 15 होती ती आपल्याला इथं 25 होताना दिसते. म्हणजे इथं काय झालंय, वाढ झाली. किंमत आपल्याला वीक, कमजोर होताना दाखवते, बट RSI जो आहे तो काय दाखवतोय, स्ट्रॉंग होताना दाखवतोय. म्हणजे हा एक प्रकारचा एक डायव्हर्जन्स होऊ राहिलाय. किंमत आपल्याला दाखवते की मी वीक होते, परंतु RSI स्ट्रॉंगर नोडवरती स्ट्रॉंगर साईडमध्ये जाऊ राहिलाय. म्हणजे हा एक डायव्हर्जन्स आहे. मग अशा वेळेस तिथं विक्री करण्याचा प्रयत्न करायचा नाही. तिथं सिंपल वाढ बघायची की प्रिव्हियस कॅन्डलचा हा जो हाय आहे, किंबहुना तुम्हाला जर बॅक टेस्ट, जसं तुम्ही 6 महिन्यापासून 18 महिन्याचा डेटा जर पाठीमागचा तुमच्या डोळ्याखालून घातलेला आहे, तर तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. तुमचा छोटंसं रिस्क तिथं राहील आणि त्या रिस्क वरती तुम्ही जर एंट्री जर केली तर तुम्हाला इंट्राडे मध्ये सुद्धा एक माइंड ब्लॉगिंग काइंड ऑफ रिझल्ट जे आहेत ते आपल्याला होताना दिसू शकतात. म्हणून डायव्हर्जन्स मध्ये काय होतं, किंमत आपल्याला अशा पद्धतीने एक लो आहे त्याचा एक लोअर लो होताना दिसते, परंतु त्यावेळेस RSI जो आहे तो लोअरनं हायर लो होताना आपल्याला दिसतं. म्हणजे हा एक काय, एक खरेदीचा संकेत आहे. ओके. शेअर त्याचा 100 वरनं 90 रुपयावरती आला, परंतु RSI जो आहे तो 28 वरनं 35 वरती झाला. म्हणजे तिथं एक बाउन्स जो आहे तो येण्याची तयारी तिथं होते. आणि अशा पद्धतीचा डायव्हर्जन तुमच्या चार्टवरती येत असेल तर त्याला काय म्हणतात, काय म्हणतात याला, बुलिश डायव्हर्जन्स. काय म्हणतात, बुलिश डायव्हर्जन्स. हे चार्ट 15 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता, बट 15 मिनिटांमध्ये डायरेक्टली नाही जायचंय. त्या अगोदर 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जावा. तिथं बघा त्याच्यामध्ये तो त्याच्या एका लोअर लोच्या सपोर्ट पशी तर आहे का, आणि 15 मिनिटांमध्ये तो त्याच्या सपोर्ट झोन पशी आहे, प्लस ओव्हर सोल्ड टेरिटरीमध्ये RSI गेलेला आहे. तर तुमचं याच्यानुसार आणि दोन्ही टाइम फ्रेम एका दिशेला आपल्याला दाखवताना दिसतील आणि तिकडनं तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा ट्रेड, बाउन्सवाला ट्रेड जो आहे तो काय करू शकता, कॅप्चर करू शकता. ओके. याला म्हणतो आपण बुलिश डायव्हर्जन. समजला असेल तर येस म्हणून मला चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता पुढचा बेरीज डायव्हर्जन्स. जर तुमची काय होते, पहिली किंमत इथे आहे, पहिली किंमत तुमची इथं आहे, समजा ही आहे 100 रुपये, आणि पुढील किंमत आहे तुमची 110 रुपये. म्हणजे काय झालं, हा तर हाय होता, त्याच्यापेक्षा उंचीवरचा हाय इथं झाला. परंतु त्यावेळेस तुम्ही RSI जर बघितला, RSI ज्यावेळेस हा जो 100 रुपयांचा हाय जो झाला होता इथे होता RSI, आणि नंतर ज्यावेळेस 110 रुपयांचा हाय झाला त्यावेळेस RSI आपल्याला घटताना दिसला. म्हणजे अगोदर तो 75 होता आणि नेक्स्ट रिडिंगला तो अगदी 71 होताना दिसतो. म्हणजे तो घसरू राहिलाय. म्हणजे किंमत तुमची तर वरती चालली आहे, परंतु RSI घसरू राहिलाय. म्हणजे हा एक कशाचा संकेत आहे, विक्रीचा संकेत आहे. आणि अगेन हे जे तुम्हाला बघायचंय, हे अगोदर 75 मिनिटांमध्ये जावा. 75 मिनिटांमध्ये तिथं चेक करा, त्याच्यानुसार तिथं आपल्याला एक अप ट्रेंड व्हॅनिश होताना दिसतोय का, अप ट्रेंड व्हॅनिश होतोय, लक्षात घ्या. तिथं एक साईडवेज मूव्ह होऊ राहिली. मग त्याला स्विच करा किती मिनिटांमध्ये, 15 मिनिटांमध्ये. 15 मिनिटांमध्ये स्विच करून मग तिथं एंट्रीसाठी वाट बघा. तुम्हाला फेवरेबल कॅन्डलस्टिक जोपर्यंत तिथे दिसत नाही तोपर्यंत तिथं जास्त डोकं लावत बसायचं नाही. आपल्याला पैसे कमवायचे आहेत, गमवायचे नाही आहेत, ही गोष्ट लक्षात राहून द्या. म्हणून तुमची किंमत जी आहे ती वाढते,
परंतु RSI वाढण्याऐवजी काय होतोय, घटतोय. म्हणजे तिथे विक्रीची तयारी आहे 75 मिनिटांमध्ये. त्या ट्रेंडमध्ये बघा की तो स्ट्रक्चरचा हाय तर नाहीये ना, मग हाय झालाय, परत एक 3-4 कॅन्डल साईडवेज झाल्यात आणि नंतर एक ब्रेकडाऊन वाली कॅन्डल जर होऊ राहिली तर तिथं एंट्री करण्याचा प्रयत्न करा. एंट्री करताना ते स्विच करा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये, एक छोटीशी रिस्क घ्या आणि पुढील 75 मिनिटासाठी, पुढील दीड तासासाठी मला तिथं त्या ट्रेडमध्ये राहायचं आहे. माझी थोडीशी रिस्क आहे, थोडंसं स्टॉप लॉस आहे, पण मला एक चांगला रिवॉर्ड भेटण्याचे चान्सेस तिथं आहे. याच्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाते. हे कळलं का? आता मी परत एकदा सांगतो, हा जो चार्ट जो आहे हा 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा चार्ट इथं आहे. इथं आपल्याला दिसतंय की RSI काय झाला होता इथे, ओव्हरबॉट झाला साइडवेज होता, बरोबर आहे. ओवर बॉटम. इथं हाय होता, हा एक लो होता, परत इथं लोअर हाय झाला, परत इथं एक लोअर लो झाला, परत इथं एक लोअर हाय झाला, आणि इथं ज्यावेळेस लोअर लो झाला त्यावेळेस RSI कुठं होता मित्रांनो, कशाच्या खाली होता, 30 वरती होता. 30च्या 30च्या एक्झॅक्टली खाली खाली होता. आणि आला का बाउन्स मग तिथे, आला की. एक्झॅक्टली. मग तुम्हाला माहिती आहे 75 मिनिट्समध्ये आपण एका लोअर लोच्या सेक्शनच्या आसपास, आणि तिथं ती कॅन्डल प्रिव्हियस 75 मिनिटाच्या कॅन्डलच्या हायला क्रॉस करते, तर ती आपल्याला दिशा डायरेक्शन काय आहे, खरेदीची आहे, नॉट विक्री. ओके, कारण ट्रेंड जो होतो तो अशा पद्धतीने क्रिएट होताना दिसतो. ओके, रॉंग डायरेक्शन मध्ये, रॉंग दिशेमध्ये अजिबात अजिबात ट्रेड करण्याचा प्रयत्न करायचा नाही. ट्रेंड अगोदर शोधायचा हायर टाइम फ्रेम मध्ये. आय गेस 75 मिनिटं परफेक्ट आहे, आणि 75 मिनिटांमध्ये आपल्याला दिसतोय एक पुलबॅक येताना दिसतोय. मग आपल्या एंट्रीसाठी 15 मिनिटांमध्ये जावा, तिथं कॅन्डलस्टिक्स बघा, आणि एंट्रीसाठी मी म्हणेल 3 मिनिटं किंवा 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम तुमची एंट्रीसाठी सफिशियंट आहे. छोटासा छोटा रिस्क राहून द्या, तिकडनं तुम्हाला बेस्ट सिच्युएशनची जी एंट्री जी आहे ना ती क्रिएट होण्याचे चान्सेस जे आहेत ते बेस्ट ऑफ द बेस्ट क्रिएट होताना आपल्याला तिथं दिसू शकतात. इज दॅट क्लिअर? येस नो प्लीज. हॅलो हॅलो. येस सर. यस यस. ही एक गोष्ट आहे, याला म्हणतात बेरिज डायव्हर्जन्स. तुम्हाला लक्षात आलं असेल, फक्त आपण हा व्हिडिओ बघितलाय आणि त्याच्यावरनं मी प्रो झालो नक्कीच नाही. याच्याकरता मी परत एकदा सांगतो, पाठीमागील 6 महिन्यापासून 18 महिन्याचे डेटा पॉइंट्स तुम्हाला निफ्टी 50, निफ्टी बँक, सेन्सेक्स किंवा तुम्हाला आवडणारे व्होलाटाईल स्टॉक्स वरती तुम्हाला शोधावं लागतील, तुम्हाला ते डोळ्याखालनं घालावं लागतील. त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरनं आयडिया येऊन जाईल. तर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये हा RSI इंडिकेटर कसा वापरायचा बरं? 15 मिनिटावरच्या चार्टवरती RSI इंडिकेटर लावा. जर RSI 30 पेक्षा खाली आहे म्हणजे ओव्हर सोल्ड आहे, हे तर झालं बाउन्सची शक्यता असं वाटलं. पण त्याच वेळेस साईड बाय साईड आणखीन एक चार्ट ओपन करा, तिथं 75 मिनिटाची टाइम फ्रेम मध्ये जा, आणि त्या 75 मिनिटांमध्ये ती किंमत त्याच्या एका लोअर लो पशी आहे का कॅन्डलस्टिक्स वरती ते बघा, आणि प्लस त्याच वेळेस RSI सुद्धा एका ओव्हर सोल्ड म्हणजे 30च्या खाली गेलेला आहे हे शोधा. जर तिथं गेलाय तर बेस्ट आहे, म्हणजे तुमचं जे अनालिसिस असणार आहे 15 मिनिटाचं ते सुद्धा बेस्ट राहणार आहे. तुम्ही बरोबर करेक्ट वेने राहणार आहे. इथं चुकीचं काय होईल, किंमत तुमची लोअर लो पशी आहे, बरोबर, परंतु RSI जर 75 70च्या वरती येते 72ला, कस काय बाउन्स येईल बरं? शक्य नाहीये. तर ह्या सिच्युएशनला पण लक्ष ठेवायचं. सेम वे 70 पेक्षा वर आहे म्हणजे ओव्हरबॉट आहे, घसरण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कॅन्डल स्टिक्स मध्ये सुद्धा आपल्याला तो ओव्हरबॉट झोन मध्ये असणं गरजेचं आहे, आणि तो 75 मिनिटांमध्ये दिसतो आपल्याला ओव्हर सोल्ड झोन मध्ये, आणि इथं 15 मिनिटांमध्ये दिसतो ओव्हरबॉट मध्ये. इग्नोर करा त्या सिग्नलला. हमेशा डायव्हर्जन्स शोधा, बुलिश डायव्हर्जन्स शोधा, बेरिश डायव्हर्जन्स शोधा, आणि कन्फर्मेशन साठी व्हॉल्यूम वापरा, प्राइस एक्सेशन वापरा. व्हॉल्यूम मध्ये ऑन बॅलन्स व्हॉल्यूम एकदम बेस्ट सिग्नल देतं. तिथं नेमकं खरेदी चालली आहे का विक्री चालली आहे त्याचं इंडिकेशन जे ते आपल्याला देण्याचं काम जे आहे ऑन बॅलन्स व्हॉल्यूम कन्फर्मेशन हा ऍटलिस्ट महत्वाचा आहे. ओके, सो दॅट इज द सिम्पल थिंग टू अंडरस्टँड.